नमस्कार. बालदिनानिमित्त आयोजित इयत्ता 11वी व 12वीच्या गटासाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एका 11वीच्या विद्यार्थिनीने अत्यंत छान ओघवत्या भाषेत आणि सुंदर अक्षरात लिहिलेला हा निबंध आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. या निबंधाकरिता त्या विद्यार्थिनीचे खूप खूप कौतुक व अभिनंदन. हा निबंध आपण अभ्यासा, त्यानंतर या विषयाचे प्रदीर्घ वाचन करा आणि त्यातून स्वतःच्या शैलीत छानसा निबंध लिहून स्पर्धेत नक्की सहभागी व्हा. विचारवेल ही यूट्यूब वाहिनी असेच दर्जेदार निबंध, भाषणे, कविता, विचारधन आपल्यासाठी प्रस्तुत करीत असते. आपण अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. निबंधाचा विषय आहे स्वातंत्र्य संग्रामातील नेहरूजींचे योगदान. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे स्वातंत्र्य संग्रामात अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या कार्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. चला तर मग आज या निबंधाच्या माध्यमातून नेहरूंचे स्वातंत्र्य संग्रामातील योगदान जाणून घेऊया. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे एका सुसंस्कृत व सधन कुटुंबात झाला. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू ख्यातनाम वकील होते. त्या काळातील त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. अशा प्रकारे जवाहरलाल नेहरू यांच्यावर राजकारणाचे व सार्वजनिक कार्याचे संस्कार घरातूनच झाले होते. त्यांच्या दृष्टीने तो एक प्रकारचा कौटुंबिक वारसाच होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे सुरुवातीचे शिक्षण त्यांच्या घरी अलाहाबाद येथे झाले. पुढे ते शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तेथे हॅरो येथील पब्लिक स्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. त्यानंतर ते ट्रिनिटी कॉलेजात दाखल झाले. सन 1912 मध्ये बॅरिस्टर होऊन ते भारतात परत आले. भारतात परतल्यावर नेहरूंनी अलाहाबाद येथे वकिली सुरू केली, परंतु लवकरच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. काही काळ त्यांनी होम रूल लीग या संघटनेचे कार्य केले. पुढे ते महात्मा गांधीजींच्या सहवासात आले. गांधीजींच्या व्यक्तिमत्वाने ते अत्यंत प्रभावित झाले आणि गांधीजींचे परम भक्त व लाडके शिष्य बनले. अर्थात गांधीवादातील काही तत्वांवर नेहरूंना विश्वास होता, तरी ते खऱ्या अर्थाने गांधीवादी मात्र कधीच झाले नाहीत. सन 1920 नंतरच्या काळातील भारतीय राजकारणावर व स्वातंत्र्य आंदोलनावर महात्मा गांधींचा सर्वाधिक प्रभाव असला तरी ते पंडित नेहरूंनीही या काळात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले होते. पंडित नेहरू व सुभाषचंद्र बोस हे भारतीय युवक वर्गाचे इच्छा आकांक्षांचे प्रतीकच बनले होते. त्याबद्दल स्वातंत्र्य अनेक वेळा नेहरू कारावासही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. 1919 मध्ये नेहरूंनी सोव्हिएत युनियनला भेट दिली होती. तेथे समाजवादाच्या प्रयोगाने ते प्रभावित झाले आणि समाजवादी विचारांकडे आकर्षित झाले. डिसेंबर 1929 मध्ये लाहोर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून नेहरूंची निवड झाली होती. याच अधिवेशनात 31 डिसेंबर 1929 रोजी काँग्रेसने प्रथमच समाजवादावरील आपला विश्वास व्यक्त केला. काँग्रेसने अध्यक्ष म्हणून नेहरूंची 4 वेळा निवड केली होती. ऑगस्ट 1942च्या मुंबई येथील काँग्रेस अधिवेशनात चले जावचा ठराव संमत होण्यात नेहरूंचा प्रमुख वाटा होता. त्यानंतर लगेचच इंग्रज सरकारने त्यांना अटक करून अहमदनगरच्या तुरुंगात स्थानबद्ध केले. पंडित जवाहरलाल नेहरूजी
हे इंग्रज सरकारच्या दृष्टीपुढचे एक विरोधी सावज म्हणूनच वावरत होते. कुठे सत्याग्रह केल्याबद्दल, कुठे सरकार विरुद्ध भाषणे करून जनतेमध्ये प्रक्षोभ उठवल्याबद्दल त्यांच्यावर आरोप ठेवून त्यांना तुरुंगाची वाट दाखवून अडकवून ठेवण्याची त्यांची सक्त तयारी असे. नेहरूंच्या पत्नीने कमलाने राजकारणात पतीसोबत थोडाफार भाग घेतला व त्याचा परिणाम म्हणून त्यांनाही कारावासात जावे लागले, पण त्याबद्दल त्यांना मुळीच वाईट वाटले नव्हते. एकेवेळी कमला नेहरूंची प्रकृती खूप बिघडली होती, त्यामुळे नेहरूजी तुरुंगात होते. त्यांच्या निकटच्या परिचितांनी पंडित नेहरूंची सुटकेची विनंती केली होती. त्यावेळी एका अटीवर सरकार त्यांना सोडण्यास तयार होते. ती अट अशी होती की पंडित नेहरूजी राजकारणात किंवा सरकारच्या विरोधात भाग घेणार नाही, तरच ते त्यांची सुटका करणार होते. पंडित नेहरूंनी ती अट मुळीच मान्य केली नाही. माझ्या तत्वापासून मी रेसभरही मागे फिरणार नाही, असा निग्रही विचार त्यांनी सरकारला कळवला होता. भारताच्या पदरात काहीतरी देण्याच्या बाबतीत इंग्रजांची तयारी आहे, अशा रीतीने सायमन साहेब भारतात आले होते. यावेळी सायमन साहेबांच्या प्रस्तावित सवलतीचा विचार करण्यात काही फायदा नाही, हे सर्व पुढाऱ्यांनी मनोमन ओळखले होते. म्हणून ते भारतात येताच त्यांना काळी निशाणे दाखवून धिक्कार करायचा व त्यांना परत पाठवायचे, हा निर्णय सर्व पुढाऱ्यांनी घेतला होता. त्यात जवाहरलालजी सामील झाले होते. सायमनने केलेल्या लाठीचारात पंडित नेहरूंनाही मार चुकला नव्हता. सुमारे 150 वर्ष भारतावर त्यांनी सत्ता गाजवली, पण नंतरचा काळ अधिक बिथरला होता. महात्मा गांधींचा असहकार व सत्याग्रह यांचाही विचार केल्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. पंडित जवाहरलाल नेहरू व त्यांचे साथीदार यांचा कडवा विरोध व त्यांची स्वातंत्र्याची मागणी जोर धरून ते सर्व पुढची वाटचाल करीत होते. 1942च्या चले जाव आंदोलनातही पंडित नेहरू सहभागी झाले होते. 14 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीचा काळ संपला होता व 15 ऑगस्टच्या दिवसाला सुरुवात होत होती. रात्रीचे 12 वाजून गेले होते. सर्व नेते व जनता तोपर्यंत जागीच राहिली होती. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर सर्व जनता उपस्थित होती. 12 वाजून गेल्यावर त्या किल्ल्यावरचे इंग्रजी निशाण युनियन जॅक खाली घेतले गेले व भारताचा तिरंगा झेंडा डौलाने वर चढला. भारत स्वातंत्र्य झाल्याचा जयघोष सर्व लोकांच्या कानात घुमला व त्या आनंदात सर्व लोक गढून गेले. अशा तऱ्हेने भारत स्वातंत्र्य करण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंचा सिंहाचा वाटा होता. स्वातंत्र्य सूर्याच्या प्रकाशातच सर्व पुढाऱ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पंडित नेहरू यांनी ती मान्य केली होती व जबाबदारी स्वीकारली होती. स्वतंत्र भारताचे हा बहुमान मिळाला होता. त्यांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य पंडित जवाहरलाल नेहरू अनमोल होते. पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंतप्रधान म्हणून 18 वर्षांच्या कारकिर्दीत पंडित व लोकप्रिय नेता म्हणून खूप ख्याती कमावली होती. त्यांनी भारताच्या आंतरराष्ट्रीय राजकारणात काही महत्त्वाचे उपक्रम केले होते. त्यांच्या कारकिर्दीत भारतीय संविधान तयार मंजूर होऊन व हिंदू संसदीय लोकशाही शासनाची सुरुवात झाली होती. हक्क मिळाले. हिंदू संविधानात अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद करण्यात आली. भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले. महिला व अल्पसंख्याक यांना एक समान दर्जा आणि समान संधी उपलब्ध होऊन भारतीय नागरिक समान एक संघ बनविण्याच्या दृष्टीने पुढे पाऊल टाकण्यात आले. नेहरूंच्या पुढाकाराने नियोजन मंडळाची स्थापना होऊन भारतात आर्थिक नियोजनाचे युग सुरू झाले. नेहरूंनी समाजवादी समाजरचनेचे ध्येय काँग्रेस पक्षाला दिले. त्यांनी संपूर्ण राष्ट्रीयकरणाचे धोरण स्वीकारताना खाजगी क्षेत्रालाही उत्तेजन दिले. पंडित नेहरूंनी शिक्षण
व तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी देशात अनेक संशोधन संस्था व राष्ट्रीय प्रयोगशाळा स्थापन केल्या. अणुशक्तीच्या विकासात त्यांना विशेष आस्था होती. त्यांच्याच प्रोत्साहनाने भारतात अणु संशोधन केंद्र स्थापन झाले. व्हॉइसरॉय लॉर्ड वेव्हेल यांच्या हंगामी सरकारचे प्रमुख या नात्याने पहिले भाषण करताना जवाहरलाल नेहरूंनी स्वतंत्र परराष्ट्र धोरणाची घोषणा केली होती. भारताच्या परराष्ट्रीय नीतीची उभारणी नेहरूंनी केलेल्या विवेचनातील मूलतत्वांनुसारच पुढे झाली. 27 मे 1964 रोजी दुपारी 2:30 वाजता जवाहरलाल नेहरूंचे निधन झाले. नेहरूंनी भारतात जे प्रेम व लौकिक मिळवले तसेच परदेशातील लोकांकडूनही मिळवले, यातच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे महत्त्व सामावले आहे. पंडित नेहरू गेले, सारे संपले होते. मग त्या फक्त पंडित नेहरू यांच्या स्फूर्तिदायी आठवणी, त्या आठवणी म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्याच्या उज्ज्वल इतिहासाच्या आठवणी होय. पंडित नेहरूजींच्या आत्म्याला शांती मिळो व त्यांची स्फूर्ती नवतरुणांना देशहितासाठी अधिक कार्यप्रवण करो, अशीच सर्वांनी प्रभुपदी प्रार्थना करून आपले प्रभावी कर्तव्य निष्ठेने करणे हीच त्या सर्वांची कैलासवासी पंडितजींना अर्पण केलेली खरी श्रद्धांजली ठरेल. तुम्हा सर्वांना